आता यानंतर करणार का मला त्रास होण्याचं करू नका मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही करू नका आणि जे ग्राउंड त्याच्या गाड्याला आणि आपल्या इकडे शांततेत बेस्ट अरे लय व्हायलांची लय गैरसोय त्या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला तुमच्या त्याला कोणतं तरी गृह म्हणते सगळं नाव असतं हागायचं जागायचं आठवलं नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठ्याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं हागायचं धंदे उलट्या हागायचं कुणाच्या बंद थांब या काय का भोले ना ते तर झालं की तो म्हणतो झालं की तो मग तिला पाडायचं ठेवलं एक पत्रकार एक होतो तुकडून पुढे आले मी सगळ्याला बोलतो म्हणून मागायला बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही त्यांनी हवाय मोठ्याचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखी जेवायचे ते बंद केले म्हणून पोरं चिडले तर सीएसटीला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढे त्याच्यावर बसले होते पोरं त्यानंतर माहिती घेतली का बसले चहा प्यायला सुद्धा जागा नाही इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का आणि उद्या जास्त मी आमचं पाणी बंद केलं पोरांना प्यायचे आणि तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्याचे लोक थोडे त्याची पाईपलाईन आमच्या गावात गेला लोक फेकला तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या गावात त्यांनी आमच्या पोरांकडे केलेली बऱ्याच आमदारांमध्ये मग कापून टाकलं नाही असं धान्य वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे ते पूर्वी झाले म्हणून त्याला तुम्ही धारणा केली अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते आणि ते निघतातच 15 सुद्धा पाणी घेऊन आले ते पडून सगळं आणलंय सगळं जे पाण्याचं सुद्धा आणलंय ते पुन्हा पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी पाहिजे पण काय असतं पोराला आपल्याला जिंकून जायचंय उभे येण्यावर फक्त करू आपण घ्याऊ चला धन्यवाद झाला मासे बाबा मला कोण पनवेलकडून मुक्कामी जातात त्यांना उद्या सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन सकाळी 10 नंतर ट्रेन असणार नाही त्याच्यामुळे पनवेलकडे मुक्कामी जाणारे बांधवांनी एक सूचना लक्षात घ्यायची उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे उद्या रविवार असल्यामुळं आझाद मैदानाकडे येण्यावर रविवार असल्यामुळं आझाद मैदानाकडे येण्यावर माझ्या बांधवांना दाखवा माझ्या बांधव दिसू द्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वाचं आव्हान करतो जे कोणी हैदराबाद यादीच्या राणी सातारा संस्थांच्या यादीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील
त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदानाला या. ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही. सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटियर या गॅझेटियरवर ज्यांना खरा अभ्यास असेल, खरा बर का, उगाच बोलायला मला वाटत तर नको, अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री रात किती वाजली? 4 वाजले. उद्या 12 वाजेपर्यंत या. महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो. किंवा जेवढे मोठमोठाले हायकोर्टाचे वकील असतील, अभ्यासक तज्ञ असतील, मराठा आणि कुंडी एक याच्यावर आणि हैदराबाद सातारा गॅझेटवर त्यांनी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर या. म्हणून आम्हाला काही विचारलं नाही. तुम्ही नंतर घोळ घालता आणि सगळ्या सोयीच्याबद्दल हा म्हणता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात. तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाही. म्हणून पुन्हा एकदा लोकांच्या समोर आता तुम्हाला मीडिया समोर घालतो. मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारं पोरग आहे. थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या. मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येतं, नाव नाही मला माहिती त्यांचं, बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर हे बहुतेक नाव आठवतं. हा कुठले तरी आहे ते मला माहित नाही. खूप चांगले विश्लेषक आणि अभ्यास त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळालं असेल तर त्यांनी इकडं मुंबईला या आणि कोणाकडे फोन असेल त्यांना फोन करून बोलून घ्या. एवढेच पाहिजे ना आता. मराठा तज्ञ अभ्यासक या 12 वाजेपर्यंत पाठवल्या. हैदराबाद सातारा संस्थान या. सगळ्या स्पर्धांवरती अभ्यासक या. बाकीचे विषय ते करायला लागले, काय अडचण नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.